हॅलो एव्हरीवन. प्रॉब्लेम आल्यानंतर म्हणजेच पिरियड्स आल्यानंतर माझ्या दिवसाची सुरुवात कशी होते किंवा काय काय गोष्टी घडतात दिवसभर, त्या संपूर्ण गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. मलाच माहीत नव्हतं की व्हिडिओची सुरुवात अशा प्रकारे होईल, कारण एक्स्ट्रीम लेवल पेन होत होतं पोटामध्ये. त्याच्यामुळे काय करू काय नाही, आणि जवळजवळ 2-3 तास माझे असेच गेले. बट कधी पण आहे ना, कधीच कोणती गोळी आपण घ्यायची नाही, कारण खूप जास्त त्रास होऊ शकतो भविष्यामध्ये. सो असं मग थोडंसं टाईमपास वगैरे करत करत मी असंच पेन तो घालवत असते माझा. मोबाईलवर टाईमपास करते. कारण या वेळामध्ये आपलं माइंड डायवर्ट होणं खूप जास्त गरजेचं असतं, कारण आपण त्याच गोष्टीकडे लक्ष दिलं ना तर मग आपल्याला अजून जास्त त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळे मोबाईल बघ, हे कर ते कर, असं काही ना काही झोपून माझं सुरूच होतं. मम्मी सुटायची वाट बघत होती. जवळजवळ दुपारचे 3 वाजले. तोपर्यंत मी अशीच वळवळत होती आणि फायनली मम्मीने मला ही हॉट वॉटर बॅग आणून दिली. हे कव्हरचं लाव बरोबर आधी बघ तुझ्या ह्याच्याने. असं ओतून बघायचं म्हणजे कळतं पाणी पडतंय की नाही पडतंय. काहीतरी कपडा लागेल. लाव ना असं जोरात अजून. लावलं तो मरून कपडा देशील मम्मी. काय काय झालं? हो, खूप बरं वाटलं. हे आधीच करायला पाहिजे होतं. मग इकडे आणि पाठीत खूप पेन होतं. ते बोलतात ना, तुझं आहे तुझ्या पाशी. काकी हा, म्हणजे जे काय असेल ते वाटेल. खूप रिलीफ वाटायला. म्हणजे ते हे होतं ना, कळत नाही आपल्याला पेन होते की नाही. ते थोडा शेक लागतो शेक त्याला. लागतो पोटाला. आणि कधी गोळी वगैरे नाही घ्यायची. नाही घ्यायची. कधी असं पेन असेल ना तर खरंच हॉट वॉटर बॅग नेहमी घ्या तुम्ही. नेहमी 100-150 रुपयाला येते. सो काहीच त्याचं 150 रुपयाला येते, 150-200 पर्यंत. काहीच साईड इफेक्ट नाही आहे. छोट्या साईजची घ्यायची, खूप बरं पडतं त्याच्याने आणि रिलीफ मिळतं. आता बघूया. मी 3 तास झाले मी अशीच वळवळते. मम्मी पण उठून बसायची ताकद नाही आहे. फक्त चहा नाश्ता केला तेवढंच. आता थोडा वेळ बघूया. आता 3-10 झालेत. कधीपर्यंत बरं वाटतंय मला. आणि पाणी एकदम कडक करायचं, कपडा घ्यायचा आणि बसायचं, चिली करायचं. फक्त 12 ते 15 मिनटं झाले आणि माझं पेन थांबलंय. म्हणजे एकदम गरम कडक पाण्याने ती बॅग द्यायला सांगितली मम्मीला. मम्मीला म्हटलं दे आता, कारण ते पेन होतं तेव्हा मम्मी झोपली होती आणि अर्धा पेन असंच मी सहन केलं. आणि त्याच्यानंतर मग थोडंसं जे बाकी होतं ते आता 15 मिनटात, फक्त मोजून 15 मिनटात, 12 ते 15 मिनटाचं मला ठीक वाटायला लागलं. आणि मी तुम्हाला पण सजेस्ट करेन, असं कधीही तुम्हाला पेन झालं ना ही बॅग तर घ्याच, कारण खूप रिलीफ मिळतं. सारखी सवय नाही लावायची, पण कधी ओव्हर पेन होत असेल तेव्हासाठी एकदम बेस्ट आहे. बॅक पेन पण होत होती कमरेमध्ये, तर तिकडे पण थोडंसं शिकवलं आणि पोटाला सुद्धा. सो आता मला थोडंसं बरं वाटतं. मी उठून चालते तरी मगाशी मला काडीचंच काही करायला जमत नव्हतं. आणि इकडे आतमध्ये तर मम्मी किचनमध्ये जेवण बनवते आणि भाऊ करतोय त्याचं आर्टिस्टिक काम. आर्टिस्टच आहे ऑब्व्हियसली. सो मस्त इतकं भारी स्केच काढलं ना. मला ते पुन्हा त्याचं सेटअप बघून आणि त्याच्याकडे त्याचं जे डेडिकेशन आहे ना ते बघून खूप जास्त भारी वाटतं की लाईक म्हणजे तो इतकं भारी काम करतोय आणि त्याच्या हातात एवढी कला दडलेली आहे. आणि तुम्हाला खरं सांगू का, त्याने कुठेच म्हणजे स्केचसाठी क्लासेस वगैरे कोणतेच जॉईन नाही केले. कोविडच्या आधी 1 महिना तो मंदार क्लास जॉईन करत होता, म्हणजे आमच्या इकडे जवळच. पण त्याच्यानंतर अजिबात नाही. तो सगळं यूट्यूबमधूनच शिकलाय. आणि मी तुम्हाला दाखवते की नक्की तो आता काय करतोय आणि कोणता स्केच काढतोय. तुम्ही नक्की कमेंट करा मंदारसाठी की नक्की कसा स्केच झालाय तो, कारण मला तर एकदम भाई फुल टू कडक वाटतं. आता हा असा सेटअप आहे संपूर्ण, आणि तुम्ही लॅपटॉपवर बघितलं असेल की कोणता स्केच आहे थोडाफार. आता मी जवळ जवळ येऊन दाखवते. भाई काय काढलंयस यार भाऊ. थँक्स. कुठेही काहीही म्हणजे एकही बोलतात ना 19-20 असं काही झालेलं हा नाहीये. स्केच आहे. कम्प्लीट हा स्केच आहे. पूर्ण मागे लोड वगैरे आहे तो पण काढायचा आहे ना. ते ऍक्च्युली अरे झालंय काय माहितीये का, माझ्या बाबतीत नेहमीच असं काय ना काय होतच राहतं. स्केच काढायचा असतो पण तो कधी राईट साईडला जातो, कधी लेफ्ट साईडला जातो. एक्झॅक्टली, हे तुलाही माहिती आहे. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे हे जरा झालेलं आहे. बट स्केच बोलशील ना
तर प्रॉपर आलेला आहे. तुम्ही बघा इथे, इकडे पण बघा. आता काही सस्पेन्स तर हे काय असं आहे. नाहीये. आणि सेम मंदारनीकडे हा. काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही मला कमेंट करून सांगा की कसा आलाय स्केच. हा. स्वामी समर्थांचा स्केच आहे. So, ऍक्च्युली खूपच काय भारी. होतं माहितीये का, की म्हणजे ज्यावेळेला ऑर्डर द्यायचे असतात किंवा Commission work. कमिशन वर्क असतात, ऑर्डर देतो म्हणजे कमिशन वर्क, हो. त्याला नाव आहे कमिशन वर्क किंवा कस्टमाइज वर्क. सो त्यावेळेला म्हणजे आणि स्वतःचा पण पर्सनल, आता हा माझा पर्सनल स्केच आहे. आता पर्सनल किंवा ऑर्डरचे स्केचेस असतील ना, त्यावेळेला तुम्हाला फोटो ऍज इट इज जसा आहे तसा नाही येऊ शकत. थोडाफार, आता तो फोटो आहे, कॅमेऱ्यातून फोटो काढलेला तो फोटो आहे हो. ऍज इट इज, बट ते तुम्हाला हाताने ड्रॉ करायचं आहे, हँडमेड ज्याला बोलतात. सो ते थोडा 19-20 होणारच. बरोबर. तर माझं नेहमी होतं स्केच प्रॉपर येतात, सगळेच प्रॉपर येतात. मंदारचं काय होतं माहितीये का, आता बघा, आता तुम्ही सेंटर असं बघितलं ना तर थोडासा या साईडला आलाय आणि स्केच थोडा पाहिजे होता त्या साईडला. तो फिगर आउट करून बरोबर काढतो. म्हणजे इकडे त्यांनी बॉक्सेस वगैरे पण केलेले आहेत साईडला, पण तरी पण त्याचं नेहमी लेफ्ट किंवा राईट हे होतच. का असं होतं एवढं म्हणजे एकदम प्रॉपर तू अरे ऍक्च्युली सगळं आखून वगैरे इकडे सगळे बॉक्सेस असे आखलेले आहे. सो तो बरोबर हे करून करतो. तरी पण हे जे स्केचेस आहे, हे जे पेपर आहेत ना, हे पेपर हा, ते प्रॉपर नाहीयेत. म्हणजे कोणती साईज आहे पेपरची? A3 साईज आहे, बट ते व्यवस्थित आराखड्यात कट केलेले नाहीयेत. पुढे म्हणजे? 19-20 असू शकतात. त्यांचं जेव्हा बुक बनवतात ना तेव्हा. असं थोडीच आहे, काय अरे पण असं लॉजिक आहे. असं आहे. मी हे रॉज आखतो ना हा. तेव्हा नाही होत. म्हणजे ते जशी मी त्या ऍप मधून करतो तसे ते ऍज इट इज इथे बसत नाहीत ते ओके. रॉ. मग तू काहीतरी गडबड असणार की ते बॉक्सेस आखलेत ना, ते काहीतरी असणार की तुझं ते पूर्ण राईटला किंवा लेफ्टला स्केच जातं. ते त्याच्यावर थोडंसं वर्कआउट कर. म्हणजे थोडंसं आहे ना, लक्षात घे की नक्की तुला का होतंय असं. आता हा डोक्याचा जो भाग आहे, ठीक आहे, हा डोक्याचा भाग आहे. किती बॉक्स सोडून किती त्या ऍप मध्ये होता तेवढाच मी सोडून घेतलेला. तर इथे 1, 2, 3, 4 बॉक्स सोडून 5व्या बॉक्स मधून सुरुवात आहे. तर मी 5व्या, मग ते समजलं ना तुला, इथे कमी आहेत. फोनमध्ये किंवा असं लॅपटॉपमध्ये तू पहिले ते बनवतोस बॅकग्राऊंड त्याचा, जसं बॉक्सेसचा आहे हा. हा, ते एक ऍप येतो, ओके. त्याच्यामध्ये फोटो टाकायचा आणि ते आहे म्हणजे अंक टाकायचे तिथे, किती बाय कितीचा. अच्छा, मग ते बॉक्सेस इकडे तिकडे करेक्ट टाकतात, मी इकडे का चुकतं बघ असं. आता तेच त्याच्यावर वर्क कर, कारण हा. तुझं प्रत्येक स्केच मध्ये तसं होतं. एव्हरी स्केच, एव्हरी, म्हणजे असं पण नाही की एकाच दुसरं, प्रत्येक स्केच मध्ये होतं. काय But- तुम्हाला कधी दाखवेल, आपलं बुक पण आहे स्केचचं. हो हो, नक्कीच. त्याच्यामध्ये एक रितेश देशमुखचा काढलेला आहे वेड. हा भाई, तो तर खतरनाक व्हायरल झाला ना इंस्टाग्रामवर फुल. तो पोस्टर स्केच आहे ऍक्च्युली, आणि मस्तच आहे. त्याला किती झाले, 4-5 महिने झाले लागले काढायला स्केच. तेच ना. हा पण किती आता झालं, 2-3 महिने झाले. हो. कंटिन्यू बसायला गेलं ना तर 2-3 दिवसात होऊन जाईल. कंटिन्यू हा, एकदम प्रॉपर. इतर पण थोडीशी कामं असतात ना त्याच्यामुळे. जेवलं की काढलं, उठलं, हा. असं अशा पद्धतीने दिवसभरात कंटिन्यू बसलं ना की 3 दिवसात कम्प्लीट होईल. येस, तर होईल आता हे कम्प्लीट. आता part- फक्त एवढाच भाग म्हणजे आता बाकी आहे हा ना. पार्ट काढायचा आहे. सो हा इथे चालू आहे बघ. ही डिटेल दिसते का हो, गळ्याची, ही वाली. दिसते ना बाई. सो हे जे ही वाली. गळ्याच्या ज्या सुरकुत्या आहेत ना, त्या प्रॉपर मी तिथे उतरवायचा प्रयत्न केलेला आहे. पण जसं मगाशी मी बोललो, थोडा 19-20चा फरक आता पडतो. थोडस सांगू तुला, करेक्शन काय कर सांगू. हो. आता हे जे गळ्याचा जे भाग आहे ना, म्हणजे थोड्याशा सुरकुत्या टाईप. तर इकडे ही आहे ना, हे वाला ब्लॅक वाला मधली रेष दिसते, ही मधली, ती डार्क नको करू, लाईट लाईट, कारण ती अशी प्रॉपर अशी ही इथे मध्ये ना? दिसत नाहीये. हा, ती प्रॉपर अशी लाईन दिसत नाहीये. सो असं ते त्याला थोडस ब्लर कर, लाईट कर. मर्ज करून हा, तर ती एक लाईट असं म्हणजे सुये टाईप वाटतंय ते. थोडस तिथे लाईट करायचं हे असं ना. हा, थोडस लाईट कर. तसं मला स्केच आणि माझा काळीचा संबंध नाहीये. मला एक साधं निसर्ग चित्र पण काढता येत नाही, पण तरी पण मी मंदारला असं काही मला लांबून वाटलं, कारण काढणाऱ्यापेक्षा बघणाऱ्याला ते जास्त कळतं की चुका काय आहेत किंवा मिस्टेक्स काय आहेत. पण त्याला मी चांगलंच सांगते की हा, हे असं, कारण तो करतो करेक्शन. असं नाही की नाही भाई मी तो अच्छा मी हूं, म्हणजे किती बोलायला लागले. बरं वाटतं यार, थँक्यू. त्या गरम पाण्याच्या पिशवीमध्ये पावर आणली मला जरा. मम्मी बघूया काय करते. मम्मी काय बनवलं जेवणाला? ही काय वाटण आमटी बनवते. वाटाणे, म्हणजे मी भरपूर सारे वाटाणे आहेत ना, पाणीपुरीसाठी मी भिजत ठेवले होते काल.
आईला आमची पाणीपुरी बनवणार होती पण ते राहिली. एवढे सारे वाटाणे आता आहेत. उद्या तरी होईल का पाणीपुरी? हा सो तेवढे वाटाणे मी भिजत ठेवले होते पाणीपुरी करायला आणि त्याला मम्मी त्याच वाटाण्याची आमटी करते. पैसे काढले त्याच्यातले आणि हा सफेद वाटाण्याची आमटी पण एक नंबर होते. गरम मसाला थोडाच टाकते, बघूया आपल्याला काय होते. तुम्हाला आवडत नाही ना? मला नाही, भाऊला नाही आवडत. थोडं एकदम थोडा टाकले. कांदा, लसूण, कढीपत्ता आणि गरम मसाला. हा टॅमॅटो याच्यातच शिजवला मी. मी उकडले आधी, म्हणजे शिट्टी काढली आहे. वाटाणे शिजले गेले पाहिजे तेव्हाच ते जाऊन आमटीचं म्हणजे रस छान काय पाहिजे. हे झाकण हवं छान तडका दिला मम्मी. तरी अशी साधी सोपी आमटी आहे. आपल्या घरी असं साधं सिंपलच जेवण असतं, असं काही स्पेशल नसतं. आणि जेव्हा असं काही छान छान असतं तेव्हा तुमच्यासोबत नक्कीच आम्ही शेअर करतो. सो आता मी थोडा वेळ बघते, थोडंसं वॉक करते आणि भूक खूप लागली कारण सकाळपासून काय खाल्लं नाही. पप्पा इकडे कट केला पण तो खायणार नाही मी अजिबात. केळं आहे का मम्मी? हा ते बघ असं जरा आराम मिळतो असं 1-2 दिवसांमध्ये. हा हे एक दाखवायचं तुम्हाला मॅनिक्युअर सेट. हा दीदीने दिला होता, तो मी एकदाही वापरला नाहीये कारण मी असं नखांना शेप वगैरे अजिबात देत नाही कारण ते मला काही फारसं आवडत नाही. कारण ते मला खूप अरे बापरे अंगावर काटा असं टाईपचं होतं ते, त्याच्यामुळे असं काही शेप वगैरे देत नाही. कधी काही असेल एकदमच ग्रँड फंक्शन वगैरे असं काही तर तेव्हाच आपण काही करतो. तर त्याचा कलर या बॅगचा आहे ना इतका सुंदर आहे ना. हा वाट्यावर मस्त भरलेस. हो कालच भरला मसाला आहे ना बरोबर तो हो मसाला. हो छान आहे. तर हिंगाचा खडा टाकायचा ऍक्च्युली ते धणे पावडर वगैरे पण करून ठेवायला पाहिजे. भरपूर आणायची अशी आणि भाजून छान पावडर करायची. काय टेस्ट येईल घेऊन आला. तर ही अशी या कलरची पाऊच आहे हा आणि छोटा सुंदर आणि याच्यामध्ये हे मॅनिक्युअर सेट आहे. तर खूपच भारी आहे. मी तुम्हाला दाखवते काढून. हा बघा हे असं आहे पाऊच, पॉकेट काय बोलू शकतो. आणि हे ओपन केल्यावर असे पूर्ण सेट आहे. नेल कटर आहे, परत त्याला काय काय बोलतात ते सगळं आहे आणि याच्यामध्ये मिरर सुद्धा आहे. सो मस्त एकदम पाऊच, म्हणजे ना कुठेतरी घेऊन जाऊ शकतो असं फिरायला वगैरे जाताना. मस्त पॉकेट फ्रेंडली आहे. तर ह्याच्याने भाई तर खूपच फरक पडला. अजून गरमच आहे, थोडाशी एक अजून घेते. आतमध्ये इतका धूर झालाय ना, आता तो धूर कसलाय ना मी तुम्हाला दाखवते. इकडे हे बघा आमचा खुराक इकडे आलेला आहे, म्हणजेच काय खारा बांगडा. जी टेस्ट आहे ना, जे फिश लवर असतील ना, सुकी ओली मच्छी फिश लवर त्यांनाच हे म्हणजे माहिती असेल. सुखा बांगडा एवढ्या वर्षाने आलाय आणि तो फक्त भाऊमुळे आलाय. कारण मम्मीला तर असं पण काय एवढं थोडंफारच म्हणजे उडूस चिंटुकलं. बाकी माझा पण काय असा प्रश्न येत नाही. मला फक्त प्रॉन्स आणि पापलेट असे तरी चालतात, सुरमई पण. आणि हा बांगडा भाऊ आम्ही त्या दिवशी हॉस्पिटलवर येत होतो आणि तिकडे सुक्या मच्छीवाला मावशी बसल्या होत्या. म्हटलं की मावशी द्या एक बांगडा म्हणून, अजून एक आणायला पाहिजे होता. मला राहवलं नाही माहितीये काय. तेच बोलते. तू आता काय बोललीस, आपण एवढ्या वर्षांनी म्हणजे 1-2 वर्ष 2-3 वर्ष भाई 7-8 वर्ष खाल्ला नाही. जन्म का नाता है इस चीज से भाई, ऐसे नाही छूटणे वाला. आणि आताच्या यंग पिढीला, यंग जनरेशन म्हणजे आताची म्हणजे मी पण आताच आहे, काय बुडव नाहीये तर सांगतोय. माझ्या आता यांना नाही माहितीये उनको कैसा वो चायनीज बेल ये वो ते नाही भाई. इधर गावरान तडका, आपण सगळे 90s वाले, बाकी 2000 वाल्यांना जास्त नसणार माहिती असेल, पण त्यातल्या त्यात असतील पण, बट नाही असं गरम गरम जेवण. हे भाई सोना आहे भाई. मला दिसलंय तर पटकन आधी घेऊन टाकू दे. एक तरी घेऊ दे, चांगला निघेल नाही निघेल जास्त घेतल्यावर माहित नाही ना. पण टेस्ट पुरता मी एक घेतला भाई, उचलला आपण बांगडा. आणि हे त्या दिवशी आम्ही हॉस्पिटलला आलो आणि मसूरची डाळ घेतलेली, मम्मी बनवलेली मसूरची डाळ आणि बांगडा. बापरे दुसरं काही टेस्टला नकोच, एवढ्यातनीच काम भागणार आहे आमचं. तर आता पण आमटी बनवली मम्मीने आणि मस्त गरम गरम वाफा निघतात भातामधून. असंच गरम गरमच जेवायचं. अरे बापरे कसल्या झणझणीत वाफा निघतात. गरम जेवण चांगलं वाटतं जेवायला. हो तेच. असं आज मला एकदम आयतं जेवण मिळालंय, मम्मीने दिलंय, थँक्यू. चला आता उठा, आता थोडासा आराम मिळालेला आहे. आता थोडंसं जेवण घ्या, पेट पूजा, बादली कामून जा. चलो चला तुम्ही पण या जेवायला. वाव वाटाणे आणि बांगडा भात. रात्रीचे बरोबर 10 वाजले आणि आता परत व्लॉगला सुरुवात करते कारण आता थोडंसं मला तरतरी आले, बरं वाटतंय. थोडंसं आहे अजून पाठीत दुखणं वगैरे, पण ठीक आहे ते होऊन जाईल. आणि बाहेरचं वातावरण मी जवळजवळ 3-4 दिवसापासून बघते, मला वाटतं भरपूर दिवस झाले. हे जे समोरचं एक पूर्णसं सिनेरी दिसतंय ना,
ते लाईक इतकं भारी वाटतंय. मम्मी तू पण बघ ये, काय सुंदर वाटतंय. मी तुम्हाला दाखवते. आय डोंट नो कॅमेरा कॅप्चर होईल की नाही, बट स्टील मी दाखवते. इतकं भारी, म्हणजे असं वाटतं की महाबळेश्वरला आपण हॉटेलमधून व्ह्यू बघतोय. बघ ना, संपूर्ण धुकं वाटतंय. पण असं धुकं पण वाटतंय का? धुकं पण वाटतंय. बघ ना तेच. समोर कसलं वाटतंय यार. थंडीमुळे का? बघा मित्रांनो, म्हणजे लाईक तुम्हाला इकडून फील होत असेल की संपूर्ण थंडीमुळेच. धुकंच दिसतं कारण असं सगळं. कुठे काय आग बिग तर नाही लागलीये, पण असं खूप दिवसांपासून दिसतंय आणि इतकं सुंदर वाटतंय ना हे बघायला. लाईक असं वाटतं की आपण कुठेतरी हॉटेलमध्ये स्टे करतोय आणि समोरचं वातावरण तसं काइंड ऑफ आहे. खूप मस्त वाटतंय. आणि आता खिडकी ओपन केली. ऍक्च्युली पालींचं वगैरे आहे इकडे, तर बाहेरून येऊ शकतात. आणि मच्छर, मेन तर मच्छर, तर त्याच्यामुळे विंडोज बंद असतात. पण आता ओपन केले ना, पण जी वारा आलाय ना आता थंड, एकच नंबर. आणि ते समोरचं बाई तिकडे ना वॉक करायला जाऊ शकतो, बट प्रॉब्लेम आहे की कुत्र्यांचा आहे. कारण आमच्या इकडे जरा पिल्लावळ कुत्र्यांचा खूप जमा आहे. बघ ना भाऊ, यार मी तुम्हाला थोडंसं अजून झूम करून दाखवते. हे बघा, हा समोरचा व्ह्यू आहे ना, इतका सुंदर वाटतंय. म्हणजे इन केस मी 2 दिवसात खाली उतरले ना या टाइमला तसं काही खाली उतरत नाही. आता 10 वाजले, पण तरी पण असं थोडं वॉक वगैरे करायला बाहेर पडला मी एकदम प्रॉपर दाखवेन व्ह्यू. आणि इतकं मस्त वाटतंय ना, मस्तच. आणि आता आज जेवणाचं काहीच हे नाहीये, म्हणजे काहीच हे नाही इन द सेन्स जेवण तर मम्मी नाही बनवणार आहे, मम्मी पुरतं बनवणार आहे. पण भाऊचा असा प्लॅन झालाय की आज मी करणार आहे सँडविच, टोस्ट सँडविच. कारण टोस्ट सँडविच, कटलेट थोडी बोलतात, कटलेट. कोणतं तू करणार आहे ते? तव्यावरचं फ्राय करतात ते तेलातलं. हो भाई, ये तो मुझे अब पता चला. मग मी कधीपासून हेच समजते, सँडविच समजते. ओके, सो आता भाऊ करतोय कटलेट, झाला फ्राय आता करतोय. म्हणजे तेच भाजी ऑलमोस्ट झालेली आहे. त्याचं संध्याकाळपासून सुरू होतं की ताई मला आज आहे ना असं स्वतःहून कटलेट करून खायचंय. तर मी म्हटलं की बाबा कर, मला पण तेवढा आराम मिळेल. मला जर असं आज दिवसभर सगळी सेवा करते माझी, असं मस्त वाटतं जरा 1-2 दिवस. सो इकडे अशी भाजी तयार झालेली आहे. आणि काय भाजी केली राव, वा सुगरण. इकडे सगळं ब्रेड वगैरे सगळं एकटाच घेऊन आला माहितीये. तिकडे बघा ब्रेडचं पॅकेट आहे, सगळं एकटाच सामग्री घेऊन आला. झालं काय होतं माहितीये का, मला खूप दिवसापासून मी कटलेस माझ्या डोक्यात बसला एकदम, पोटा बिटामध्ये सगळ्या आजूबाजूला सगळ्या एकदम छोट्या छोट्या गोष्टींमधून कटलेट भरलेला आहे डोक्यापासून. ती इच्छा मी 1-2दा खाल्ले अशी बाहेर. हा त्याच्यामुळे. हा, पण की 15-15 रुपयाचा आपण ना एवढा सारखा खाऊ शकत ना. हाऊस पिटत नव्हती म्हणून आज पिटवून घेणार बस, यायचे भात. अरे मग मला 2 नकोय, मला 4 कर. मी टोस्ट सँडविच समजून मिळाले की मी 2 खाणार, पण नाही आता मी जास्त खाणार. जास्त पण नाही, 2-3 ठीक आहे. बट भाई तू बोललास ते फ्रायवाला यार, टेस्ट कर ना. कटलेट खाणार आहे मी आज. अरे बघा, त्याच्यासाठी माल बी लायलाय. हा, मला तेच कळलं नाही की गोड चटणी एक्झॅक्ट कशासाठी आहे, कारण ती तर आपण सँडविचला युज नाही करत. हा, प्रॉपर वाईब येण्यासाठी मी आणली. आणि भाई त्याच्यासाठी मी 5 रुपयाची मागितली, चटणी 10 रुपयाची आणली. विषय हाड यायला, त्याच्यामुळे म्हटलं की 5 रुपयाची. तू बोला ले भाय, तू लेके जा. सो असा आजचा कार्यक्रम आहे मस्तपैकी. अभी मजा आएगा बिडुंद्र. काहीही कर, फक्त हात सांभाळ, अंग अशी. वाव. असंच काय नको, मला फ्राय करून पाहिजे भाई. बेसनचं काय पाहिजे मम्मी? स्टीलचा. मम्मीची तयारी करते बाहेर. आणि आपण आज काय मस्तपैकी टाइमपास करूया, कारण दुसरं तर काय अजून करू शकत नाही. निव्वळ टाइमपास सुरू आहे. कुठपर्यंत आले भाऊ कटलेट? कटलेट आता खायापर्यंत आलेत, पण हे जी प्रोसेस आहे ओके. या बाबतीत मला काय माहित नाही म्हणून मी तुला बोलवलं. ताई आहे. ओके, आता गॅसचा थोडा फ्लेम नॉर्मल कर, एकदम कमी नको, कमी. हा बस. आता उलट कर त्याला, सावकाश कर, फक्त तेल उडणार नाही याची काळजी घे. हा, साईडनी घ्यायचा बघ. हा, आता ती साईड शेकू दे.
ते काही दाबलं नाहीस तरी चालेल. ही शेकली. ही एकदम थोडीशी बाकी आहे, नॉर्मल एकदम 1-2 सेकंड. आणि थोडा मागे उभा राहा, तेल वगैरे अचानक उडतं कधी कधी. हा हा आणि मला अर्धा ग्लास पाणी दे. हा काय सुगंध येतो भाई. अरे मला ना खरंच इच्छा झाली होती, म्हणजे ज्या वेळेला इच्छा होते ना तेव्हा इच्छा मारली नाही पाहिजे, ती पूर्ण केली पाहिजे. पूर्ण केली पाहिजे. आता हे आपण करतो, कोणाला जमतं, कोणी पैसे देऊन खरेदी करून खा, पण खा, कारण कल हो ना हो. हा उद्याचा दिवस काय असेल कसा असेल सांगता येत नाही ना. त्याच्यामुळे कसं ते आहे, काय किंवा अजून काही असू दे, जिंदगी ना मिलेगी दोबारा. तर असं आहे. ऍक्च्युली इज राईट. जेव्हा आपल्याला पाहिजे त्या गोष्टी करून खाल्ल्या पाहिजेत. आणि हा पहिला तुझ्यासाठी. अरे यार तू कधीपासून वाट बघतेस ना. नाही मी नाही वाट बघते, तू वाट बघतोयस. हा हा पॉलिट कर. जास्त आता करपव नको, काढून टाक. ते ऑइल गरम असतं ना, ते 2 मिनिटं ऑलरेडी ते तळत राहतात. जे प्रोसेस सुरू असते तळण्याची, त्याच्यामुळे अगोदरच थोडं काढायचं. मस्त मस्त. वा, पहिला कटलेट रेडी आहे. सुंदर. ओके, मस्तपैकी कटलेट खाऊन झालेला आहे. म्हणजे पूर्ण नाही खाल्लं, पण टेस्ट केलं. मस्तच बनवलंय भाऊनी. आणि आजचा व्हिडिओ एकंदरीत कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. ही तब्येत पण बरी नव्हती, पण आता मला जरा बरं वाटतंय. उद्यापासून आपण रेग्युलर आपल्या कामाला सुरुवात करू. सो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि येस, टेक केअर ऑल. बाय.